मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मूल नाही म्हणून झाडं लावणे, झाडांची रोपं लावणे आणि लहान बाळांसारखी त्यांची काळजी घेणे असं व्रत एखादी स्त्री घेते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या झाडांची निगराणी करते आणि वयाच्या 114व्या वर्षी शेवटचा श्वास घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून जाते. अशा या स्त्रीने साधारण 384 वडाची झाडं लावलेली आहेत आणि 4.5 किलोमीटरच्या टप्प्यात त्यांनी इतर झाडे जी लावले ती तर हजारो आहेत. अशा या भारतीय स्त्रीचं, मातेचं, आजीचं साकार रूप असणाऱ्या सालू मर्दा थिमक्का यांचं वयाच्या 114व्या वर्षी निधन झालं आणि त्यांनी लहान लेकरांप्रमाणे झाडांची निगराणी केली, जोपासना केली, त्यांचं पालनपोषण केलं आणि त्यांना बहरताना पाहिलं. हे सगळं खरोखर आपण सगळ्यांनी अभ्यासण्यासारखं आहे. आता महिलांचं विश्व आधुनिक, मोठं, शिकलं सवरलेलं आणि स्वातंत्र्य आणि मुक्तता या पद्धतीचं पाहिलं आणि संस्कार परंपरेने आलेले काही गोष्टी या टाकाऊ, अर्थहीन आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना बाजूला फेकून जाणारं पाहिलं तर त्याच्या पुढे सालू मर्दा थिमक्का या ज्या वृक्षमाता आहेत त्यांचं जीवन अवघं भारतीय परंपरा, सनातन संस्कृतीला अनुरूप असंच राहिलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांच्या कपाळावर कुंकू आहे, त्यांनी भस्माचे पट्टेसुद्धा ओढलेले आहेत, त्यांनी स्त्री म्हणून असणारे सौभाग्यलेनी अलंकार परिधान केलेले आहेत आणि त्या मातेचं, आजीचं सौज्वळ साकार रूप आहेत. आता या थिमय्या माता आहेत, सालू मर्दा थिमक्का या ज्या माता आहेत, या ज्या आपल्या सगळ्यांच्या 114 वर्षाच्या आपल्या आजी आहेत, त्या आजींच्या जीवनात दुःख काय होतं तर त्यांना मूलबाळ नव्हतं. मग मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी समाजाला किंवा देवाला किंवा आपल्या प्रार्थनाला दोष दिला का? नाही. त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली. कारण तिकडचा जो महामार्ग होता, जो गावाजवळून त्यांच्या जाणाऱ्या 94 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग होता, त्या महामार्गाला म्हणजे हुलिकल ते कुडूर दरम्यानचा हा जो महामार्ग होता 4.5 किलोमीटरचा, त्या महामार्गाच्या दरम्यान झाडांचा अभाव होता आणि या झाडांच्या अभावामुळे सावली नाही, कुठं पांतस्थांना बसायची जागा नाही, कोणी सावलीला थांबलं, विश्रांती घ्यायचा कुठला आडोसा नाही आणि त्यामुळे तिथे त्यांनी त्या मार्गावर वडाच्या झाडांची खुंट काढून त्यांना राजमार्गावर 10 वडांची झाडं लावायला सुरुवात केली. आणि हा जो नवसर्जनाचा सोहळा होता तो सोहळा बाळांच्या जन्माचा सोहळा म्हणून त्यांनी एक प्रकारे त्याच्यात आपला जीव रमवला आणि त्या बालवृक्षांच्या वाढीमध्ये त्यांनी त्या झाडांचं संगोपन केलं आणि हा काळ 1940चा होता. आता ही झाडं म्हणजे या थिमक्कांसाठी एक प्रकारची अपत्यच झाली होती आणि त्यांच्या जगण्याला एक वेगळं नवीन आयाम लाभलं होतं. आता त्यांच्या पतीने सुद्धा त्यांना ह्या कामात मदत केली आणि आपल्या खांद्यावरून पाणी वाहणे, त्या झाडांना ते पाणी, तिथे झाडांना ते पाणी देणे आणि त्या झाडांची वाढ निरखणे, म्हणजे आपण जशा बाललीला निरखतो तशा त्या निरखत होत्या. आणि त्यांचे पती चिकय्या यांनी सुद्धा आपल्या पत्नीला पूर्ण साथ दिली आणि दोघांनी मिळून त्या झाडांची कवळी रोपं गाई, गुरे, शेळ्या, मेंढ्या यांनी खाऊ नये म्हणून काट्याकुट्याची कुंपणं केली. पहिल्या 10 वर्षात ह्या रोपांची चांगली वाढ झाली आणि लोकांना सावली मिळायला लागली. लोक तिथं त्या झाडांच्या पाशी येऊन विश्रांती घ्यायला लागली आणि रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची मैरप तयार झाली. आणि
थिमक्का आणि चिकैया या नवरा बायकोंच्या जीवनाला मूल नाही म्हणून जो दुःखाचं एक किनार होती ती किनार पुसली गेली आणि ह्या झाडांरूपी लेकरांच्या पालनपोषणात ते असे दंग झाले की त्यांना एक नवीन जीवन जगण्याचं उद्दिष्ट सापडलं आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचा पैस विस्तारला गेला आणि मग त्या जोडप्यांचं हे जीवन कार्य झालं आणि व्यक्ती ते समष्टी असा त्यांच्या कामाला एक वेगळा परीघ आणि परिमाण लाभलं. त्यांच्या वडांच्या झाडांची संख्या मी सांगितली की ती 384 होती आणि बाकीच्या 4.5 किलोमीटरच्या टप्प्यात तर हजारोच्या संख्येने त्यांनी झाडं लावली. आता ह्या दोघांच्या वृक्ष लागवडीचं एक उद्दिष्ट एक वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी वडाची जी झाडं लागली, वडाची झाडं ही दीर्घायुषी असतात, त्यांचा परिसर पसरत जातो, वडाच्या पारंब्या जमिनीत रुजतात आणि झाड असं वेगाने वाढतं. पक्षी सृष्टीसाठी वड म्हणजे कळीचा वृक्ष आहे, त्याला कीस्टोन स्पीशीज असं सुद्धा म्हणलं जातं. सजीव सृष्टीतील एका जीवनसाखळीचा प्रमुख आधार म्हणजे वडाचं झाड. वडाच्या झाडाखालची माती जीवामृतासाठी सर्वोत्तम, पिकांना जोम देणारी वडाची ही झाडं असतात. वडाची पानं चीक औषधी म्हणून माणसांनाही उपयुक्त असतात. वडाच्या झाडाच्या सूर पारंब्या म्हणजे तर आनंद क्रीडा. आम्ही सगळे त्या वडाच्या झाडाला वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लोंबकळलेलो आहोत आणि सूर पारंब्या किती खेळलोय आता त्याची काही गणतीच नाही. तर अशा ह्या आपण थिमय्या आणि चिकैया यांना आपण यांच्या कार्याला आपण नमस्कार करूया. थिमक्कांना असो, चिकैयांना असो आणि या लोकांच्या या जगण्याचा पैस विस्तारला आणि त्यामुळे त्यांनी हे झाडांना जोजवण्याचं, झाडांना जगवण्याचं जे कार्य केलं त्यामुळे या आपल्या ज्या वृक्षमाता आहेत सालूमर्दा थिमक्का या पर्यावरणनिष्ठ अशा आई आणि आजी झाल्या. त्यांच्या पतींनी त्यांची साथ सोडली म्हणजे 1991 त्यांचं निधन झालं. तरी पण आपल्या थिमक्का 2025पर्यंत काम करत राहिल्या. वार्धक्याने त्यांना नंतर बोलता चालता येईना त्या म्हणजे त्या शय्येवर होत्या पेशंट म्हणून किंवा रुग्ण म्हणून आणि त्यांची प्राणज्योत ही विझलेली आहे, मालवलेली आहे आणि सालूमर्दा थिमक्का यांना या कार्याबद्दल आपण जरूर नमस्कार करायला हवा. आपण पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून नदी असेल, त्याच्यानंतर आता तपोवन नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे तिथं झाडं तोडू नका म्हणून एक वेगळंच आंदोलन पेट घेतं आहे. नद्यांचं प्रदूषण होतं आहे, वातावरणाचं प्रदूषण होतं आहे, माती विषारी होत चाललेली आहे म्हणून लढणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते असतात, विविध स्तरावरची माणसं असतात. त्यांनी सालूमर्दा थिमक्का आणि आपले चिकैया यांच्यासारखं न बोलता न आरडाओरडा गाजावाजा करता काम केलेलं नाही. यांनी तर आपलं जीवन त्याच्यासाठी अर्पण केलं. म्हणजे 1941 ते 1991 हे थिमक्का यांच्या पतीचं कार्य म्हणजे चिकैया यांचं कार्य म्हणजे 50 वर्ष 51 वर्ष आणि 1940 ते 2025 हे सालूमर्दा थिमक्का यांचं कार्य. एवढे वर्ष कार्य करणारे पर्यावरणनिष्ठ कार्यकर्ते कुठे तुम्ही पाहिलेत का? त्यामुळे हे वेगळे असे पर्यावरणनिष्ठ आपले आजी आजोबा आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सालूमर्दा थिमक्का यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले त्याची यादी मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. 1995 त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना नॅशनल सिटीझन अवॉर्ड दिला गेला. 1997 इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाला. कर्नाटक राज्योत्सवाचा पुरस्कार मिळाला. 2016 BBC लंडनने जगातील प्रभावी आणि स्फूर्तिदायी स्त्रियांच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं. 2010 हम्पी युनिव्हर्सिटीचा सन्मान त्यांना मिळाला. 2019 पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. अशा या सालूमर्दा थिमक्का आणि चिकैया यांना मी नमस्कार करतो. त्यांच्या पायावर डोकं टेकून मला सुद्धा असं काम करण्याची त्यांच्याकडून त्यांना आशीर्वाद मागतो. त्यांच्या स्मृतींना मी आशीर्वाद मागतो
कारण पर्यावरण हा माझासुद्धा आवडीचा विषय आहे आणि असं कार्य करण्याची शक्ती, हिंमत, इच्छा, आकांक्षा आणि खरीखुरी मनातील जाणीव प्रदान करो असे मी या दोघांच्या चरणी, त्यांच्या स्मृतीचरणी प्रार्थना करतो. कारण पावलीला 50 असे पर्यावरणवादी कार्यकर्ते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते, असे समाजसेवक चौकाचौकात आणि काँग्रेसच्या गवतासारखे उगवलेले, फोपावलेले आहेत. त्या वाटेवर आपल्याला जायचं नाही. तेव्हा थिमक्का आणि चिकैया या पर्यावरणनिष्ठ तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या आजी आजोबांच्या पवित्र स्मृतींना नमस्कार करून हा व्हिडिओ इथे थांबवतो. तुम्हाला पर्यावरणाबद्दल, ह्या दोघांच्या कार्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्याशी जोडलेला राहा. माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका असं माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेट म्हणून द्यायला विसरू नका. कॉपी पेस्ट करा आणि सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल शिफारस करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.